तेवढंच. नमस्कार, माझं नाव यशराज नागनाथ बनसोड. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तो जो डेपो आहे तो हलवण्यात येणार आहे आम्हाला माहिती आहे, कारण 2 वर्षाला केस बोलतोय. तर आता तिथे नियोजित जागा जी झालेली आहे म्हणजे कॉम्प्लेक्स करणार आहे, त्याचं काम जर लवकर केलं तर आम्हाला दरवर्षी तुम्हाला सूचना द्यायची वेळ येईल. त्यामुळे ते काम पण लवकर व्हावं एवढं माझी इच्छा आहे. धन्यवाद. आपल्या जे खड्ड्यात सगळं चाललेलं आमच्या विजय कुमार साहेबांनी केले, सर्व मंडळांना माझी देखील विनंती आहे, महानगरपालिका काम करणार खड्डे बुजवणार, पण आपल्या गल्लीतील आपल्या परिसरातील आपल्या मार्गाचा खड्डे आपण स्वतः मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून बुजवू असं प्रकार या ठिकाणी सर्वांना आवडतं. कारण रुपाबाई मंदिरमध्ये सकाळी ती काठी कुठं चालली तो त्याच्या मार्गाने चालू, पण एखादा टोल इकडे तिकडे झाला तो मिरवणुकीची गोष्ट आहे. तिथे लेझिम असेल, झांज पथक असेल, चाललो, पण त्यामध्ये बोलणं होणार नाही की आपण जर मध्यवर्तीच्या वतीने विजापूरवरून कोणी रस्ता काढून दिला तर मिरवणूक एकदम शांततेमध्ये पार पाडेल असं माझी सूचना आहे. आणि याच पाणी पुरवठा महापालिका आयुक्त साहेब, पाणी पुरवठा व्यवस्थित सोयीत चालू राहायला पाहिजे. आणि दुसरी एक शेवट सूचना की इंद्रभवानी नवरात्री मंडळ गेल्या 75 वर्षापासून महोत्सव साजरा होत आहे. रेवापूर जोसेगलीमध्ये या परिसरामध्ये अत्यंत एकदम घाणीचं साम्राज्य आहे. या शेजारी मंदिराच्या शेजारीच अस्वच्छ असं शौचालय आहे. या परिसरामध्ये खूप असं घाण आहे आणि ड्रेनेज असं धरून वाहतात की महापालिकेनं माझी एक विनंती आहे की हा परिसर स्वच्छ करून राहावा एवढीच विनंती. तर एवढी विनंती आहे की डॉक्टर आंबेडकर जयंतीपेक्षा कमी गाड्या असतात, म्हणजे कमी मिरवणुका निघतात धम्मचक्रच्या, तर त्यांना देखील ऑफलाईन परवान्याची जर सोय केली प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तर परवाना मिळाला सोयीस्कर ठरेल साहेब. आणि काही नवीन मंडळं म्हणजे दरवेळेचा असतोच आपला प्रश्न आहे की काही नवीन मंडळं पुन्हा एकदा धम्मचक्र काढणार तर त्यांना नवीन मंडळांना परवानगी मिळावी एवढीच तुमच्याकडे विनंती आहे. आणि दरवर्षी सालाबाप्रमाणे नवरात्र महोत्सव व धम्मचक्र हे दोन्ही एका बाजूने व्यवस्थित जातात. यावर्षी देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही एवढंच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्वांना ग्वाही देतो. नेहमीप्रमाणे त्याच्यावर पण नियंत्रण ठेवण्यात येईल. आणि आपल्या सर्वांचा आग्रह आहे ते विनाकारण फिरणाऱ्या लोकांना 10 वाजता बंद करून घेऊ, हे आपलं सर्वांचा आग्रह आम्ही ऐकलेला आहे. आणि त्यानुसार आपल्या सूचना आदेशानुसार विभाग काम करेल ते आपल्याला कळवू इच्छितो. बस स्टँडच्या मागच्या बाजूला आता सुशीलजी जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही ते यावर्षी नक्की आम्ही अल्टरनेट रोड तयार करून देऊ. यात आम्ही सर्वांनी समजून घेण्याचा विषय महत्त्वाचा असा आहे. आता ते जनरली त्यांचं मुवमेंट आहे अर्ली मॉर्निंग होत आहे, बरोबर, पहाटे ते करतात. त्या दरम्यान लोक आराम करतात. तिथं हे डोंगे लावून गाणे वाजून तिथं त्या परिसरात फिरताना तिकडच्या लोकांच्या वाद होण्याची शक्यता आहे. आता आम्ही जे डीजे बद्दल जे आमचं मत आहे त्यात पण हेच मुद्दा आहे. आता जे गोष्ट मला आवडत नाही, मला इरिटेट होत आहे, ते तुम्ही माझ्या घरासमोर येऊन केलं तर मला तिथं ते आवडत नाही आणि तिथं वाद होण्याची शक्यता आहे. हे सर्व समाजाने समजून घ्यायला पाहिजे. आता माझा उत्सव असेल तर चालेल, तुमचा उत्सव असेल तर नाही, कसं होणार नाही. हे डबल स्टँडर्ड्स मेंटेन करायची, सर्वांसाठी समान ठेवायचे. आता यांना तिथं नको तिथे पाहिजे आणि त्या ठिकाणी ते असं तसं केलं तर ते वाद होण्याची 100% शक्यता आहे. तिथं आम्ही पोलीस विभाग तिथं बॅरिकेड घालून तिथं पॉईंट लावू आणि अल्टरनेट रूटचं अरेंजमेंट करू. सर्व समाज बांधवांना हेच विनंती आहे, इतरांना त्रास होण्यासारखं आम्ही कुठल्याही प्रकारच्या उत्सव साजरा करायची किंवा कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करू नये. ते टाळलं तर सर्वांसाठी बेटर राहील. आणि आपलं सर्व युवा पिढी जी आहे वारंवार आमच्याकडून हेच सूचना आहे, आव्हान आहे. पुन्हा सांगतो, मोटरसायकल आणि मोबाईल फोन हे 2 गोष्टीमुळे
जास्ती त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सर्व ट्रॅफिक नियम पालन करावे आणि विनाकारण गाडी घेऊन तिकडे फिरणे हे टाळले तर बरं आहे. आणि मोबाईल फोन आपलं स्क्रीन टाईम असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना लक्षात ठेवा, एकदा तुम्ही टाकलं तर ते टाकलंच, तुम्ही डिलीट केलं तरी ते जाणार नाहीये, सर्व्हरवरून मिळणार आहे, तुमच्या डिव्हाइसमधून पण मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळता ना कळता तुम्ही गुन्हे घडतात, तिकडे सायबर क्राईम होत आहे. आणि एवढं सोपं गोष्ट नाही आहे. आपलं जे युवा पिढी जे आहे ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने नोकरी लागल्या पाहिजे, इतर देशात जाऊन चांगला काम करून आणि पैसे कमवून आपल्या परिवाराला पुढे घेऊन जायची आमची आशा आहे. विनाकारण गुन्हे दाखल झालं त्यामुळे त्यांचं जे पुढचं पाऊल आहे ते उचलू शकत नाही, अशा परिस्थिती निर्माण होऊ नये. सर्व युवा पिढीला माझं विनंती आहे, आव्हान आहे, या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर राहा किंवा सावध राहा. जे समोर बसलेले वरिष्ठ मंडळी आहे, आपल्याला विनंती आहे, आपलं जे कार्यकर्ता आहे, युवक आहे, त्याच्यापर्यंत वारंवार आम्ही ही गोष्ट पोहोचलं पाहिजे, जेणेकरून ते सावध राहील. कोणी येऊन सांगितलं, आता उदाहरण सांगतो, गणपती दरम्यान ते आपल्याला कळवू इच्छितो. बस स्टँडच्या मागच्या बाजून बाजूबद्दल आता सुशीलने जे सांगितलेलं आहे ते महत्वाचं मुद्दा आहे. आणि ते यावर्षी नक्की आम्ही अल्टरनेट रोड तयार करून देऊ. यात आम्ही सर्वांनी समजून घेण्याचे विषय महत्वाचे असे आहे. आता ते जनरली त्यांचं मुवमेंट आहे, अर्ली मॉर्निंग होत आहे, बरोबर, पहाटे ते करतात. त्या दरम्यान लोक आराम करतात, तिथे हे दोघे लावून गाणे वाजून तिथं त्या परिसरात फिरताना तिकडच्या लोकांच्या ते वाद होण्याची शक्यता आहे. आता आम्ही जे डीजे बद्दल जे आमचं मत आहे त्यात पण हेच मुद्दा आहे. आता जे गोष्ट मला आवडत नाही, मला इरिटेट होत आहे, ते तुम्ही माझ्या घरासमोर येऊन केलं तर मला तिथं ते आवडत नाही आणि तिथं वाद होण्याची शक्यता आहे. हे सर्व समाजाने समजून घ्यायला पाहिजे. आता माझ्या उत्सव असेल तर चालेल, तुमच्या उत्सव असेल तर नाही, कसं होणार नाही. हे डबल स्टँडर्ड मेंटेन करायची, सर्वांसाठी समान ठेवायची. आता यांना तिथं नको तिथे पाहिजे आणि त्या ठिकाणी ते अशा तसं केलं तर ते वाद होण्याची 100% शक्यता आहे. तिथं आम्ही पोलीस विभाग तिथं बॅरिकेड घालू, तिथं पॉईंट लावू आणि अल्टरनेट रूटचं अरेंजमेंट करू. सर्व समाज बांधवांना हेच विनंती आहे, इतरांना त्रास होण्यासारखं आम्ही कुठल्याही प्रकारच्या उत्सव साजरा करायची किंवा कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन करू नये. ते टाळलं तर सर्वांसाठी बेटर होईल. आणि आपलं सर्व युवा पिढी जी आहे, वारंवार आमच्याकडून हेच सूचना आहे, आव्हान आहे. पुन्हा सांगतो, मोटरसायकल आणि मोबाईल फोन हे दोन गोष्टीमुळे जास्ती त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सर्व ट्रॅफिक नियम पालन करावे आणि विनाकारण गाडी घेऊन तिकडे फिरणे हे टाळले तर बरं आहे. आणि मोबाईल फोन आपलं स्क्रीन टाईम असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना लक्षात ठेवा, एकदा तुम्ही टाकलं तर ते टाकलंच, तुम्ही डिलीट केलं तरी ते जाणार नाहीये, सर्व्हरवरून मिळणार आहे, तुमच्या डिव्हाइसमधून पण मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळता ना कळता तुम्ही गुन्हे घडतात, तिकडे सायबर क्राईम होत आहे. आणि एवढं सोपं गोष्ट नाही आहे. आपलं जे युवा पिढी जे आहे ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने नोकरी लागल्या पाहिजे, इतर देशात जाऊन चांगला काम करून आणि पैसे कमवून आपल्या परिवाराला पुढे घेऊन जायची आमची आशा आहे. विनाकारण गुन्हे दाखल झालं त्यामुळे त्यांचं जे पुढचं पाऊल आहे ते उचलू शकत नाही, अशा परिस्थिती निर्माण होऊ नये. सर्व युवा पिढीला माझं विनंती आहे, आव्हान आहे, या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर राहा किंवा सावध राहा. जे समोर बसलेले वरिष्ठ मंडळी आहे, आपल्याला विनंती आहे, आपलं जे कार्यकर्ता आहे, युवक आहे, त्याच्यापर्यंत वारंवार आम्ही ही गोष्ट पोहोचलं पाहिजे, जेणेकरून ते सावध राहील. कोणी येऊन सांगितलं, आता उदाहरण सांगतो, गणपती दरम्यान लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.